हे बघा, आज बनवत आहे आम्ही काजू कतली. आणि त्याच्यासाठी मी एक दोन तीन तास झाले जवळपास मी काजू भिजत घातले होते. हे बघा आता फुगून किती मस्त झालेले आहेत. आणि हे बघा हाय तुटत पण आहेत असे. आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि जेवढे काजू घेतले त्याच्यापेक्षा थोडी साखर कमी घ्यायची. जसं की आता मी काजू काही मोजून घेतलेले नाहीत, पण तुम्ही मोजून घेऊ शकता. जेवढे मोजून घेतले त्याच्यापेक्षा, जसं की तुम्ही 1 वाटी काजू घेतले तर तुम्ही अर्धी वाटी साखर घेऊ शकता त्याच्यातनी. मी तर आता हे म्हणजे अंदाजेच घेईल आहेत आणि मी अंदाजेच साखर पण टाकणार आहे. हे बघा आता हे 2-3 वेळेस आपण धुवून घेऊ. हे बघा मी एवढी साखर घेतलेली आहे, म्हणजे गळवाट वाटी साखर घेतलेली आहे आणि 2-3 वेळेस काजू धुवून घेतले. हे बघा आता किती पांढरे फटक दिसत आहेत काजू. आणि चला आता ही काजू मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि साखर पण बारीक पिठी साखर समजा करणार आहे, काढून घेणार आहे साखर पण. आणि हे बघा मी त्याच्यासाठी थोडी विलायची घेल आहे, 7-8 विलायची घेल आहे. म्हणजे कोणी विलायची टाकते आणि कोणी नाही टाकत, पण मी जास्त ती गोड आहे त्याच्यामुळं मी समजा विलायची टाकत आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही, पण मी विलायची टाकणार आहे. साखरमध्ये टाकून घ्यायची विलायची. हे बघा आता मी मिक्सरमधून काढून घेतलं सर्व. आणि हे असं होण्याचं कारण म्हणजे थोडी याच्यात ती साखर टाकली होती, निघत नव्हतं एकदम मिक्सरमधून म्हणून. आणि आता थोडी साखर टाकायची आहे परत आपल्याला. हे बघा थोडी साखर टाकत आहे मी आता. म्हणजे कसं हे जे मी घेल आहे ते अंदाजाने घेल आहे. आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर समजा वाटीभर काजू घेतले. मी तुम्हाला अगोदर बी सांगेल या व्हिडिओमध्ये. वाटीभर जर काजू जर घेतले तुम्ही तर अर्धी वाटी साखर घ्यायची, किंवा अर्धी वाटीला थोडी कमी घेतली तरी पण चालेल, कारण काजू कतली एकदम एवढी पण गोड नसते असं. आणि बस चला आता मी याच्यात साखर टाकून गॅसवर ठेवणार आहे. आणि जवळपास 17 ते 18, 17, 20 एक मिनटं तरी जवळपास आपल्याला हे फिरवत राहायचं. आता हे बघा ते काजू कतलीचं हे टाकेलं आहे मी कढईवर. म्हणजे पूर्ण हे आळून येऊ द्यायचं. थोडं हे एकदम म्हणजे पातळच आहे सध्या. आणि 1 चम्मच असं तूप टाकत आहे याच्यात मी. तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही तूप टाकू शकता किंवा नाही. हे बघा परत 1 चम्मच घेतलेलं आहे मी. जवळपास 1-2 चम्मच तर मी याच्यातनी कापडत नाही लई झालं. 2 चम्मच तर जवळपास याच्यातनी मी तूप टाकलं. हे बघा आता हे चांगलं फिरवून घेऊ आपण. हे बघा त्याला चांगलं असं फिरवून घेऊ. हे बघा आता काजू कतली कशी बनते आपली. एकच नंबर. एकदम कमी गॅसवर चालू आहे हे. कमी गॅस करूनच फिरवायचं, नाहीतर मग जळून जाईल. आणि होता असतो लोखंडी कढई घ्यायची, म्हणजे मस्त होऊन जाते बोत्यातनी आणि जळत नाही दरबाळ असं. आणि हे बघा आता काढून घेतली आणि ट्रेमध्ये टाकली मी. सुती कपड्यातनी अशी म्हणजे त्याचा ज्याने उंड्यासारखं करून घेतला आणि ट्रेमध्ये असा थापटून घेतला सुती कपड्यानी. हे बघा आता थोड्या वेळ ठेवले की एकदम आपली काजू कतली तयार. म्हणजे कसं जसं की आपण 1000 या 1200 रुपये किलोची खाल्ल्यापेक्षा आपण घरी पण थोडे काजू बदाम आणून काजू आणून बनवू शकतो. बघा खायला पण 1 नंबर. अजून आता थोड्या वेळाने याला मीच म्हणजे चकत्या पाडून घेईल आणि काढून घेईल. आता थोडा टाईम हे जसं की 5 मिनटं ठेवावं लागलं असं, आणि मग निघतील.
नको दादा, हात नसतात लावत. हे बघा आमचं तर चालू आहे, हात लाव. हे बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. हे बघा इथं ठेवत आहे मी, कारण की आमचा दादा हात लावत आहे म्हणून खिडकीवरती ठेवत आहे. हे बघा आम्ही काजू कतली केली आता घरी रेडी. आता थोड्या वेळाने याला बस आपले कट करून घ्यायची आणि खायला रेडी जाईल. आता थोडी वेळ ठेवायचं काम पडेल, पण घरगुती आणि चटपट होणारी वस्तू बी आहे, चटपट बी होईल घरी आणि आपण खाऊ बी शिकेल असं. हे बघा एकदम भारी. चला तर तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली कशी नाही. कट करायची बाकी आहे आणि अजून स्टॉक केलेली आहे.